नमस्कार मित्रांनो, मराठी बुकवाणी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण स्वाध्याय प्रणेते परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारित असलेलं राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा या पुस्तकाचं आपण वाचन करणार आहे. तर कुठलाही वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर इथे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. बघा, पहिल्या प्रकरण आहे मायभूमीची साथ. प्रभातकाळच्या प्रसन्न प्रहरी टोकियोच्या विमानतळावर सूर्याची सुवर्णरंगी किरण नुकतीच खेळायला लागली होती. त्यामुळे विमानतळ हसल्यासारखा भासत होता. भरवेगानं येणाऱ्या विविध रंगी मोटार गाड्या विमानतळावर येऊन थांबत होत्या. त्या मोटारीतून येणाऱ्या प्रवाशांची गर्दी हळूहळू वाढत होती. ऐन प्रातःकाळी असणारा उत्साह त्यांच्या हालचालींमधून जाणवत होता. ऑक्टोबर महिन्यातल्या वाढत चाललेल्या उष्म्याकडे त्यांचं लक्षही नव्हतं. त्यांचं लक्ष लागून राहिलं होतं आपापल्या फ्लाईटकडे. तेवढ्यात विमानतळावर एक विमान घरघर करीत येऊन थांबलं. त्या फ्लाईटची अनाउन्समेंट सुरू झाली. त्या फ्लाईटच्या प्रतीक्षेत असलेल्या दुसऱ्या रांगेतली लोक तत्परतेने उठली. पासपोर्ट, तिकीट यासाठी आपले खिसे चाचपल्यासारखे केले. त्या रांगेतल्या महिला, मुलंही उठली आणि सराईतपणानं रांगेतून चालायला लागली. रांगेच्या टोकाला एका विजेरी पारदर्शक पेटीत त्या फ्लाईटचा नंबर डाव्या उजव्या बाजूला एकसारखा फिरत होता. फ्लाईटची अनाउन्समेंट अधूनमधून चाललेलीच होती. त्या कक्षेतून रांगेनं बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे पासपोर्ट, तिकीट यांचं भराभर चेकिंग चाललेलं होतं. जणू कळसूत्री बाहुल्यांचा हात चलाकीचा हा खेळ चाललेला होता. जपानी माणसांच्या साऱ्याच हालचाली झटपट चालतात ही गोष्ट कुणाच्याही सहज निदर्शनास येत होती. फ्लाईटची वाट बघत स्वागत कक्षात बसलेले पांडुरंग शास्त्री आठवले शेजारी बसलेल्या मगनभाई शहांना म्हणाले, या जपानी लोकांच्या हालचाली किती झटपट होतात ते पहा. दुसऱ्यांच्या समोर कमरेत वागताना सुद्धा ते किती पटकन वागतात. मगनभाई हसून म्हणाले, होय, अगदी कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे वागतात. पांडुरंग शास्त्रींनी विचारलं, आता ही फ्लाईट कुठे चालली? अमेरिकेची असावी. क्षणभर थांबून मगनभाईंनी त्यांच्याकडे बघितलं. मग ते म्हणाले, शास्त्रीजी, अमेरिकेची ऑफर तुम्ही मात्र विसरू नका हा. अहो, केवढा मोठा सन्मान मिळणार आहे तुम्हाला, आणि तोही ऐन 35शीत. कोणाही हिंदुस्थानी तत्ववेत्याला आजपर्यंत असा सन्मान मिळालेला नाही. म्हणून डॉक्टर कॉम्प्टन यांचा प्रस्ताव आपण मान्य करावा. हे बोलणं ऐकून पांडुरंग शास्त्री एकदम गंभीर झाले. बघता बघता आपल्या विचारात घडून गेले. जपान मधला नुकताच घडलेला तो प्रसंग त्यांना आठवू लागला. 1954 सालच्या ऑक्टोबर महिन्यात जपानमध्ये द्वितीय विश्व तत्वज्ञान परिषद भरली होती. अमेरिकेतल्या इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल सोसायटीच्या वतीने त्या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. जगभरातून मोठमोठे तत्वचिंतक त्या परिषदेसाठी आले होते. भारतातून पांडुरंग शास्त्री आठवले यांना मोठ्या सन्मानानं निमंत्रित करण्यात आलं होतं. प्रारंभी अन्य तत्वचिंतकांनी त्यांची उपेक्षाच केली होती. परंतु ती परिषद जसजशी शेवटाला गेली तसतशी पांडुरंग शास्त्रींच्या ठायी असलेल्या असामान्य बुद्धिमत्तेची त्यांना कल्पना येऊन चुकली. कारण त्या चर्चेत त्या तत्वचिंतकांनी श्रीकृष्णाबद्दल घेतलेले सारे आक्षेप त्यांनी खोडून काढले होते. एवढंच नव्हे तर श्रीकृष्णाच्या अवताराची महती त्यांना पटवून दिली होती. श्रीकृष्णाचं अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र त्यांना समजावून दिलं होतं. भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे यासारखे अनेक नवनवीन विचार त्यांनी मांडले होते. पांडुरंग शास्त्रीच्या बोलण्या चालण्यानं इतर तत्वचिंतकाप्रमाणेच अमेरिकेचे डॉक्टर कॉम्प्टन अतिशय भारावून गेले होते. पांडुरंग शास्त्रींची असामान्य बुद्धिमत्ता, तेजस्विता आणि तडफदारपणा पाहून त्यांचा पांडुरंग शास्त्री विषयीचा आदर द्विगुणित झालेला होता. डॉक्टर कॉम्प्टन यांनी तेव्हाच त्यांची योग्यता जोखली होती. परिषदेची सांगता झाल्याबरोबर डॉक्टर कॉम्प्टन त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले, आपल्याबद्दल मला आदर वाटतो. तुमच्या प्राचीन संस्कृतीचा आधार घेऊन तुम्ही अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी निश्चितच कार्य करू शकाल याविषयी मला मुळीच शंका वाटत नाही. इनड्वेलिंग गॉड ही अनुभूती आहे असं मी आजपर्यंत समजत होतो, पण ती एक इन्स्ट्रुमेंटही आहे ही संकल्पना तुम्ही मांडलीत. हा कन्सेप्ट सांगायला तुम्ही अमेरिकेत या. यावर पांडुरंग शास्त्री काहीच बोलले नाही. तेव्हा डॉक्टर कॉम्प्टन पुढे म्हणाले, आपल्या समोर मी एक प्रस्ताव ठेवतो, त्याचा आपण निश्चित स्वीकार कराल असा मला विश्वास वाटतो. कसला प्रस्ताव? काही क्षण थांबून डॉक्टर कॉम्प्टन म्हणाले, तुम्ही अमेरिकेत या 5 वर्षासाठी. तिथे आम्ही पाहिजे ते साह्य तुम्हाला देऊ.
तिथे तुमची सर्व काही व्यवस्था होईल, पण त्याशिवाय तुमच्या भारतातल्या अकाउंटमध्ये वर्षाकाठी 1,00,000 रुपये जमा होतील. अमेरिकेत सर्व सुखसोयींमध्ये राहून तुम्ही मानवतेचे कार्य करा. केवढी मोठी ऑफर होती ती. कोणीही ती तात्काळ मान्य केली असती. त्यांच्या बोलण्यावर पांडुरंग शास्त्री काही बोलले नाहीत. डॉक्टर कॉम्प्टन यांच्याकडे बघून त्यांनी मंद स्मित केलं. त्यावेळी त्या ज्ञाननिष्ठ आणि तपोनिष्ठ कर्मयोग्याची मुद्रा डॉक्टर कॉम्प्टन यांना अतिशय तेजपुंज भासली. त्यांच्या निळसर रंगाच्या नेत्रांमधलं तेजोवलय त्यांना स्पष्टपणाने दिसलं. त्या तेजोवलयांनीच त्यांचे डोळे दिपले. त्यांच्या दृष्टीला दृष्टी देणं डॉक्टर कॉम्प्टनना शक्य झालं नाही. ते काही बोलणार एवढ्यात पांडुरंग शास्त्री म्हणाले, तुमची ऑफर मला समजली. भारतात गेल्यानंतर मी माझा निर्णय तुम्हाला कळवीन. मगनभाईंच्या बोलण्याकडे हा सारा प्रसंग पांडुरंग शास्त्रींना आठवला. मगनभाईंनी पुन्हा एकदा त्यांना ती ऑफर स्वीकारायला सांगितलेलं होतं. त्यांच्या ठिकाणी दुसरा कोणीही असता तरी त्यानं तसाच सल्ला दिला असता. एवढंच काय, पांडुरंग शास्त्रींचे परमपूज्य पिताजी वैजनाथ शास्त्री जरी तिथे असते तरी त्यांनी आपल्या या प्रिय पुत्राला तेच सांगितलं असतं. ते म्हणाले असते, पांडुरंगा, तुला मी विद्या विभूषित केलं, सुसंस्कृत केलं. समाजाला त्याचा उपयोग व्हावा म्हणूनच हे ज्ञान मी तुला दिलं. होईना, तू प्रवचन करून समाजोन्नती घडवून आणावीस एवढीच माझी अपेक्षा होती. पण हे निमंत्रण भलतंच मोठं आहे. आपली महान संस्कृती जगात नेण्याची संधी तुला मिळाली. खरोखर तू त्यामुळे महान कार्य करू शकशील. अर्थात हा उपदेश करायला त्यांचे पिताजी वैजनाथ शास्त्री आता इहलोके थोडेच राहिले होते. 1952 सालीच ते परलोकी निघून गेले होते. त्यामुळे योग्य सल्ला द्यायला जवळचं कोणीच नव्हतं. त्यांनाच निर्णय घ्यावा लागणार होता. त्याच वेळी कुठल्या तरी अनाउन्समेंटमुळे त्यांची तंत्री भंग पावली. पांडुरंग शास्त्रींनी सहजगत्या बाजूला बघितलं. तिथल्या एका भिंतीवर टांगलेल्या पोस्टरनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या पोस्टरवर सारी मानवजात त्यांच्या घरदारांसह उद्ध्वस्त झालेली दिसत होती. त्या उद्ध्वस्त दृश्यात सागर, नद्या, वृक्ष स्पष्टपणाने दिसत होते. त्या वृक्षांमधून निळाशार आकाश मार्गाने येणारा स्वच्छ स्वयंप्रकाश परावर्तित होत होता. त्या पोस्टरवर शिरोभागी लिहिलं होतं, आम्हाला आता पुन्हा हिरोशिमा नको आहे. नो मोर हिरोशिमा. आम्हाला शांतता हवी आहे. त्या दृश्याकडे बघून पांडुरंग शास्त्रीचं मन थरारलं, अंतःकरण कळवळलं. ते मनाशी म्हणाले, आज 1954 सालचा ऑक्टोबर महिना, म्हणजे बरोबर 9 वर्षापूर्वी जपानच्या हिरोशिमा नागासाकी या 2 शहरावर विध्वंसक अणुबॉम्ब पडले. त्या अघोरी घटनेपासून युद्ध थांबलं. पण शांतता लाभली का? नुसती पोस्टर्स लावून शांतता मिळेल का? कदापि नाही. त्यासाठी माणूस मुळातून बदलला पाहिजे. पांडुरंग शास्त्रीचे हे विचार योग्य होते, कारण पाश्चिमात्य राष्ट्राने शांततेसाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला होता. तुम्हाला शांतता हवे असेल तर युद्धाला सज्ज व्हा, या इंग्रजी म्हणीला शिरोधार्य मानून जपानसह युरोपमधल्या अनेक राष्ट्रांनी महायुद्धात पटापट उड्या घेतल्या होत्या. 3 सप्टेंबर 1939 साली सुरू झालेल्या या महायुद्धानं 6 ऑगस्ट 1945 ला ज्वालामुखीचं शहर गाठलं होतं. त्या दिवशी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब पडला होता. पाठोपाठ 9 ऑगस्टला नागासाकी या शहरावरही दुसरा अणुबॉम्ब पडला होता. जपान मधल्या या 2 शहरातील सारी मानव जातच कोलमडून पडली होती. दुसरं महायुद्ध तेव्हा संपुष्टात आलं होतं. शांती मिळवण्यासाठी युद्धात उड्या टाकणाऱ्या राष्ट्रांना शांतता लाभली होती खरी, परंतु ती स्मशान शांतता होती. विकलांग झालेली मानवता अशीच पोस्टरच्या रूपानं ठिकठिकाणी बघायला मिळत होती. त्या पोस्टर्सकडे बघत असताना पांडुरंग शास्त्रींचे नेत्र चमकायला लागले. एवढ्यात अनाउन्समेंट सुरू झाली. फ्लाईट नंबर. त्या रांगेतील सारी माणसं बराबर उठली. मगनभाई आदबीनं पांडुरंग शास्त्रींना म्हणाले, शास्त्रीजी, आपलीच फाईल. हातातली ॲटेशे घेऊन पांडुरंग शास्त्री उठले आणि मगनभाईंबरोबर निघाले. रितसर तपासणी होऊन सारी मंडळी भराभर बाहेर पडली. एका लांब रुंद बसमध्ये जाऊन बसली. एखाद्या चित्रात चितारल्यासारखी ती बस शोभिवंत दिसत होती. सारा परिसर एखाद्या सराई चित्रकारानं चितारल्यासारखा भासत होता. सभोवतालची रंगबेरंगी वृक्षराजी आणि त्या वृक्षावर विसावलेल्या विविध रंगी वल्लरी यांची एक सुशोभित शानदार चौकट तयार झाली होती. इतस्ततः विभागून उभे असलेली विमानं मानस सरोवरावर माना उंचावून मुक्तपणानं विहार करणाऱ्या राजहंसासारखी दिसत होती. काही क्षणातच ती प्रवासी बस एका विमानाजवळ येऊन थांबली. प्रवासी मंडळी विमानाची शिडी चढून जाऊ लागली. विमानात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं हवाई सुंदरीनं मान किंचित झुकून स्वागत केलं. सारे प्रवासी स्थानापन्न झाले.
पांडुरंग शास्त्री आणि मगनबाई हे आपापल्या जागावर जाऊन बसले. प्रवाशांची आपापसात कुजबूज सुरू झाली. कोणीतरी खिडकीतून दूरवर बघत म्हणत होते, ते पांढरं पांघरून घातलेलं विमान आहे ना, ते रशियाचं विमान आहे. शेजारच्या माणसाने विचारलं, ते इथे कशासाठी मांडून ठेवलंय? पहिल्या माणसानं माहिती पुरवली, ते विमान इथे मुद्दाम उतरण्यात आलेलं होतं. ते रशियाचं हेरगिरी करणारं विमान होतं. युद्ध संपलं तरी अजून हेरगिरी चाललीच आहे का? होय, जपानचं आणि रशियाचं अजून सख्य थोडंच झालं आहे. पांडुरंग शास्त्री मनात म्हणाले, झालं ना, आता एवढं जागतिक युद्ध, मारली ना लाखो माणसं, मग आता पुन्हा ही हेरगिरी कशासाठी? माणूस आपल्या अंतःकरणात शिरून शांतीचा शोध केव्हा घेणार आहे कुणास ठाऊक. काचेच्या गोल खिडकीतून पांडुरंग शास्त्रींनी बाहेरच्या बाजूला दृष्टिक्षेप टाकला. तिथूनही रशियाचं हेरगिरी करणारं ते विमान राजहंसाच्या कळपात घुसलेल्या एखाद्या बगड्याप्रमाणे स्पष्ट दिसत होतं. एवढ्यात विमानांची यंत्रांची घरघर सुरू झाली. पंखे फिरायला लागले आणि काही क्षणातच विमानानं आकाशात झेप घेतली. टोकियोचा विमानतळ दिसेनासे झाला. पांडुरंग शास्त्री खिडकी बाहेर बघत होते. सूर्य आता पूर्व दिशेने बराच वर आला होता. सारा आसमंत प्रकाशमान झालेलं होतं. दूरवर दिसणारं क्षितिजी झगमगीत झालेलं दिसत होतं. विमान आता 40,000 फुटावर गेलं होतं. खालच्या बाजूला ढगांचा पांढरा शुभ्र गालिचा पसरलेला दिसत होता. त्या गालिच्याला लावलेले सुवर्ण किरणाची झालर चकाकत होती. माणूस उंचावर गेला म्हणजे त्याचं क्षितिजही रुंदावतं. पूर्व काळातील ऋषीमुनी उंच डोंगरावर बसून विजनवासात याचसाठी तपश्चर्या करीत असावेत, असा विचार पांडुरंग शास्त्रींच्या मनात आला. उंचावर गेलं म्हणजे उंच उन्नत विचार माणसाच्या मनात येत असावेत, असंही त्यांना वाटू लागलं. त्यांच्याही मनात विचारांचं द्वंद्व सुरू झालं. मी कोण आहे? कशासाठी मी या जगात आलो? गेल्या 5 पिढ्यांपासून माझ्या घराण्याची कोणती शिकवण आहे? मग आता मानवाच्या उत्थानाचं कार्य सुरू करायला नको का? या कार्यात उडी घेण्यापूर्वीच केवढा मोठा आधार अवचित समोर आलाय. परमेश्वरानं तशी योजना केली असेल काय? मग अमेरिकेचा हा प्रस्ताव स्वीकारायचा आहे का? डॉक्टर कॉम्प्टन यांच्या भारी प्रस्तावावर त्यांचं चिंतन सुरू झालं. डॉक्टर कॉम्प्टनने दिलेली ऑफर स्वीकारली असती तर त्यांचा फार मोठा सन्मान होणार होता. अमेरिकेत स्टेट गेस्ट म्हणून सुखानं राहता आलं असतं. गाठीशी चांगल्यापैकी पैका जमला असता. या ऐहिक सुविधांबरोबरच एक महान तत्वचिंतक म्हणून सर्वदूर नावलौकिकही मिळाला असता. मग जगभरातल्या तत्वचिंतकांबरोबर सन्मानानं हिंडता फिरता सुद्धा आलं असतं. अनेक जागतिक परिषदांमध्ये सहभागी होता आलं असतं. भल्या भल्यांनी समोर माना झुकवल्या असत्या. या साऱ्या घटनांचे पडसाद भारतातही खचित उमटले असते. भारतात परतल्यानंतर अनेक मान सन्मान लाभले असते, भूषण मिळाले असते. आणि डॉक्टर कॉम्प्टन यांची ऑफर नाकारली तर या साऱ्या सुविधांना आणि सन्मानांना ते मुकले असते. मग मुंबईतल्या पाठशाळेत जन्मभर प्रवचनकार म्हणून त्यांना काळ कंठावा लागला असता. क्वचित प्रसंगी त्या पाठशाळेच्या बाहेरही त्यांचं नाव गेलं असतं. कितीतरी वेळ पांडुरंग शास्त्री अशा प्रकारच्या विचारात घडून गेले होते. तेवढ्यात दुपारच्या जेवणाची वेळ झाली. समोरच्या पिशवीतून थाळ्या बाहेर निघाल्या. होस्टेस लंच घेऊन आली. जेवणाच्या वेळी जी काय थोडीफार गडबड झाली असेल तेवढीच. मग पुन्हा शांतता पसरली. काही मंडळी आपल्या आसनांवर रेलून बसली होती. त्यांच्या आसनाच्या पाठीमागचा भाग मागे सरकला. कित्येक प्रवासी बाहेर बघत होते, तर कित्येकांचे डोळे मिटून तंद्री लागली होती. पोटात 2 घास गेल्यामुळे बहुतेक सारे प्रवासी पेंगुळलेले होते. त्यांच्या कुजबुजत्या गप्पा गोष्टी मंदावल्या होत्या. एकसुरी नादात विमान चाललं होतं. विमानाचा एकसुरी नाद अनाहत ध्वनीसारखा वाटत होता. त्या अनाहत ध्वनीच्या नादात पांडुरंग शास्त्री पुन्हा त्या विचारांच्या नादात गुंगून गेले. सूर्य आता बराच मावळतीला झुकला होता. पश्चिम क्षितिजावर त्यांच्या तांबूसवर्णी सुवर्ण किरणांचा खेळ चालला होता. सूर्यकिरण खाली खाली सरकत असताना क्षितिजांच्या विस्तीर्ण पठारावर त्या किरणांचं नर्तन चालल्याचा भास होत होता. संध्या छाया पूर्वेकडे लांबवत पसरलेल्या दिसत होत्या. पश्चिम दिशेला ज्या ठिकाणी दृष्टी स्थिरावत होती त्या ठिकाणी डोंगरांचा एक उंच सुळका आणि खाली खोल दरी दिसत होती. सूर्याच्या सायंकालीन किरणांनी त्या दरीत सुवर्णरंगी रांगोळी रेखली होती. काही काळानंतर हाँगकाँग जवळ आल्याची घोषणा सुरू झाली. हवामानाचे आकडे सांगितले गेले. विमानाची घरघर थोडी कमी झाली. विमान जेव्हा हाँगकाँगच्या विमानतळावर उतरायला लागलं तेव्हा पूर्व दिशेकडून चंद्रबिंब नाचत वर येताना दिसलं. वर आकाशात चंदेरी प्रकाश पसरला तेव्हा हाँगकाँगचा विमानतळ विद्युत दीपांनी झगमगून गेला होता. व्यापाराच्या काही कामानिमित्त मगनभाई हाँगकाँगला उतरणार होते. पांडुरंग शास्त्रींचा निरोप घेताना मगनभाई म्हणाले, मी मुंबईला लवकरच येईल, त्यावेळी भेट होईलच.
त्यांच्याकडे स्नेहभावाने बघत पांडुरंग शास्त्री म्हणाले, भेट घेण्याची घाई करू नका, आधी आपलं काम मग भेट. मगनभाई निघून गेले. पांडुरंग शास्त्रींना आता त्यांच्या त्या विचारांची तेवढी सोबत उरली. पुन्हा त्यांचं विचारचक्र सुरू झालं. हाँगकाँगच्या धावपट्टीवरून विमानानं उड्डाण केलं तेव्हा तिन्ही सांज केव्हाच टळून गेली होती. खिडकीतून दिसणारा विमानतळाच्या बाजूचा विद्युत दीपांचा झगमगाट अजूनही डोळ्यात भरत होता. मध्यरात्रीपर्यंत हा झगमगाट वाढतच जाणार होता, कारण हाँगकाँग मधले व्यवहार उत्तर रात्री उत्तरोत्तर रंगत जातात. मध्यरात्री तिथलं मिडनाईट मार्केट झगमगतं. समुद्र किनाऱ्यालगतच्या शेकडो बोटींमधून पाझरणारा प्रकाश उंचावरूनही दिसत होता. पांडुरंग शास्त्रीचं मात्र कुठेही लक्ष नव्हतं. विमानानं आकाशात झेप घेतल्यानंतर त्यांच्या मनातले विचार आणखी उफाडून वर आले. चंद्र आता बराच वर आला होता. क्षितिजांच्या कडा रुपेरी रंगानं उजळल्या होत्या, परंतु तिकडेही त्यांचं लक्ष नव्हतं. माणूस आपल्या अंतःकरणात डोकावून बघू लागला म्हणजे सारे बाह्य व्यवहार त्याला दिसेनासे होता. आता मगनभाई बोलायला जवळ नव्हते, परंतु अमेरिकेच्या ऑफर बद्दल त्यांनी केलेलं बोलणं मात्र त्यांच्या मनात घोळत होतं. त्या विचारांच्या भोवऱ्यात त्यांचं मन एकसारखं गरगरत होतं. त्यांच्या मनात विचारांचा कल्लोळ माजलेला होता. पांडुरंग शास्त्री मनाशी म्हणत होते, मगनभाई प्रमाणे इतरांनाही मी अमेरिकेची निमंत्रण स्वीकारावं आणि अमेरिकेचे समृद्ध जीवन उपभोगून माणसातला देव जागवावा असं वाटणं स्वाभाविक आहे. मी स्वतः सुखी व्हावं असंच या सर्वांना वाटतं. पण मला फक्त माझंच सुख बघायचं आहे का? तिकडे जाण्यानं माझी चैन होईल, पण ते माझं इतिक कर्तव्य आहे का? आजपर्यंत मी एवढं ज्ञान कशासाठी संपादन केलं? संस्कृतीचे किरणही ज्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत त्यांच्यासाठी हे ज्ञान उपयोगात नको का आणायला? या देशात विचारांची चणचण नाही असं असून सुद्धा माणसामधले भेद नष्ट झाले नाहीत. उलट भेदभाव वाढतोच आहे. समाजात हॅव्ज आणि हॅव्ज नॉट्स राहणारच, पण या हॅव नॉट्सना समाजानं दीन, दुबळा आणि लाचार करून टाकला. हे चित्र बदललं पाहिजे. असमर्थाची अस्मिता जागृत केली पाहिजे. त्यांचं मानसिक दैन्य दूर केलं पाहिजे. अंधारातून प्रकाशाच्या मार्गावर जाण्यासाठी आजवर पुष्कळ विचारमंथन झालं, पण आता प्रत्यक्ष प्रयोग करण्याची वेळ आली. हे प्रयोगच या अमेरिकनांना दाखवीन. मग अमेरिकेत जाऊन मी काय साध्य करणार? डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाकितो, मधुरी वाचे मुखी बोलितो, हाताने बहुसाळ काम करीतो, विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरुनी, उठतो ही ईश्वराची दया. हे आमच्या सामान्य शेतकऱ्यालाही माहित असतं, पण त्या लोकांना हे कसं कळणार? मग कशासाठी तिकडे जायचं? विमान कलकत्त्याच्या डमडम विमानतळावरून उतरून पुन्हा मुंबईकडे झेपावलं तरी पांडुरंग शास्त्रींच्या मनातील विचार संपले नव्हते. त्या विचारात मग्न असताना त्यांच्या खालचा ओठ आवळला गेला होता. नेपोलियन सारखा विशिष्ट प्रसंगी अंतर्मुख झाल्यानंतर अशा तऱ्हेनं ओठ आवळून धरण्याची नेपोलियनची ही पद्धत होती. त्या दोघात फरक एवढाच होता की नेपोलियन सत्ता आणि शस्त्र यांच्या बळावर मनुष्य जातीचं भलं करायचं होतं, तर पांडुरंग शास्त्रींना प्रेम आणि भक्ती यांच्या बळावर अखिल मानवाचं उत्थान करायचं होतं. मानव जातीचं भलं करण्यामागे नेपोलियनचा स्वार्थ दडलेला होता, तर पांडुरंग शास्त्रींना हे सारं निस्वार्थ बुद्धीने करायचं होतं. ओठ आवळण्याच्या पद्धतीतून नेपोलियनचं युद्धप्रेम प्रकट व्हायचं, तर पांडुरंग शास्त्रींचं माणूस प्रेम दुर्गोचर होत होतं. त्याच माणूस प्रेमातून आताही त्यांचं विचारमंथन सुरू झालं. माझ्या माय देशात राहून मी जर कार्य करू लागलो तर लोक मला एक प्रवचनकार म्हणू देत, पण मी इथेच राहीन. गाव उठवीन, माणसं तयार करेन, माणसातला सुप्त चैतन्य जागृत करेन. गीतेचं तत्वज्ञान जर इतकं तेजस्वी आहे तर माझ्या बांधवांचे चेहरे असे निसतेच का? मी त्यांना गीतेचा प्रकाश दाखवीन. माझ्या परमप्रिय देशातल्या माणसाची आज काय अवस्था झाली आहे? माझा माणूस दिशाहीन बनलेला आहे, भरकटलेला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांच्या डोळ्यासमोर कसलंही उद्दिष्ट राहिलेलं नाही. तो आत्मविस्मृत बनला आहे. माझ्या सनातन उज्ज्वल वैदिक परंपरेची त्याला विस्मृती होत चालली आहे. एवढंच नव्हे तर त्या परंपरेचा सूक्ष्म अर्थ जाणून न घेता तो आपल्याच प्राचीन वाङ्मयावर टीकास्त्र सोडू लागलेला आहे. दुष्ट चालीरीती आणि भ्रष्ट कर्मकांड यांच्यात तो पुरता गुरफटलेला आहे. जाती भेदाचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसलं आहे. ते भूत काही केल्या त्यांच्या मानगुटीवरून उतरत नाही. ते उतरवण्याची कोणाची इच्छा नाही. माझा हरिजन बांधव अजून गावकुसाबाहेर पिचत पडलेला आहे. कुणी ठेवला आहे त्याला तिथे आणि कशासाठी? त्याचं सारं जीवनच मृतवत बनलेलं आहे. जीवन असून मेल्यासारखे बिचारे जिवंतपणीच नरक यातनात भोगतायत. या मातीवर सर्वांना
समान हक्क असताना त्यांना काही सुद्धा करता येत नाही आणि किती दिनवाने होऊन बसले आहेत ते पहा. हा राघोबा कसा खेसकतोय त्यांच्या अंगावर. त्यांच्या डोळ्यासमोर एकदम रोह्यातला राघोबा दिसायला लागला. कुठल्या तरी मंगल कार्याच्या जेवणावेळी उठल्यानंतर दाराशी आलेल्या हरिजनांच्या अंगावर उष्ट्या पत्रावळी फेकणार. त्या उष्ट्या पत्रावळीतील शीतव्यसनासाठी सुद्धा त्या काळात हरिजनांमध्ये घेमारी व्हायची. त्या धांदलीत भुकलेल्या श्वानाप्रमाणे लाचार होऊन ते माणूस नावाचे प्राणी परस्परात झुंजायचे. ते दृश्य खरोखरच केविलवाणी असायचं. पण रघोबा त्यांच्या अंगावर खेकसायचा. ए पायरी चढू नका, पायरी चढू नका, खाली व्हा असं म्हणून पुन्हा उष्ट्या पत्रावळी त्यांच्या अंगावर भिरकावून द्यायचा. जणू त्या रघोबाला उद्देशून पांडुरंग शास्त्री मनातल्या मनात म्हणू लागले, नको रे रघोबा असा ओरडूस. अरे ती देखील माणसंच आहेत. ज्यानं तुला घडवलं त्यांनाही घडवलं. मग भेद कुठे आला रे? या विश्वात फक्त परमेश्वरच उपकार करू शकतो, दुसरं कोणीही नाही. मग तू उपकार या भावनेनं त्यांना कशाला उष्ट अन्न देतोस? द्यायचंच असेल तर त्यांना सर्वांच्या आधी दे. त्यांच्या दीनवाण्या अवस्थेकडे बघून तरी तुझं अंतःकरण द्रवत कसं नाही? काय अवस्था केली आहे रे त्याची समाजानं? कुत्र्या मांजरांचं जीवन जीणं सुद्धा यांच्यापेक्षा चांगलं. काय चाललंय माझ्या मातृभूमीत, माझ्या भरतभूमीला? हेच चित्र अपेक्षित होतं का? अरे एक वेळ त्यांना काही दिलं नाही तरी चालेल, पण उष्ट देऊ नका. द्यायचं झालं तर त्यांना प्रेम द्या. त्यासाठीच ते बिचारे भुकेलेले आहेत. मी भागवीन त्यांची भूक, मी देईल त्यांना प्रेम. आज ते दुःखाच्या खाईत पिचत पडलेले आहेत. मी त्यांना प्रेमाचा हात देईन. माझ्या देशात राहून मी ते काम करीन. माझ्या मातृभूमीतील तमाम दुःखितांना आणि पीडितांना मी हात देऊन त्यांची अस्मिता जागृत करेन. एवढंच नाही तर त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवेन. या प्रभू कार्यालाच मी वाहून घेईन. त्यासाठीच हवे तेवढे कष्ट उपसीन. मात्र कुणाची मी मदत घेणार नाही, कुणापुढे हात पसरणार नाही. एवढं मोठं कार्य करायचं तर द्रव्य तेवढंच लागेल, पण ते भगवंत पाहून घेईल. अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. माझं कार्य जर खरं असेल आणि जर ते ईश्वरापर्ण बुद्धीने केलेलं असेल तर त्यासाठी तो भगवंत कधीही काहीही कमी पडू देणार नाही. गीतेतलं ते वचन कदापि असत्य ठरणार नाही. अखेर या कार्यात मी केवळ माध्यम आहे. ईश्वराचंच ते कार्य आहे. माणसानंच स्वतःचा उद्धार करायचा आहे. त्यासाठी माणसानीच माणसाची सोबत करायची आहे, संबंध बांधायचे आहेत. त्या योगेश्वर श्रीकृष्णानं हेच सांगितलं आहे. दिव्यानं दिवा लावला तरच अखिल विश्व दीपमय होऊन जाईल. नाही जाणार मी अमेरिकेत, नाही जाणार. अमेरिकेला जायचं नाही असा निर्धार जेव्हा त्यांच्या मनात स्थिरावला तेव्हा त्यांचं मन शांत दांत होऊन गेलं. एव्हाना रात्र बरीच पुढे सरकली होती. सांताक्रूजवर त्यांचं विमान उतरत होतं. खाली विद्युत दीपांच्या झगमगाटानं मुंबईचा सारा परिसर झळाकला होता. त्या झळाकडीत त्यांना झोपडपट्टीचा लांब लचक परिसर दिसायला लागला. आपला देश बांधवच आपल्याला बंधुत्वाच्या नात्यानं हाक मारित आहे असा स्पष्ट भास त्यांना होऊ लागला. त्यांना एकदम रोह्याची आठवण आली. त्या विचारानं पांडुरंग शास्त्रीच्या नेत्रासमोर तो पुण्यवान परिसर दिसायला लागला. रोहा ही त्यांची जन्मभूमी त्यांना साथ घालत होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या चॅप्टरला आपण हात घालूया. जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.